तो इतरांचे कपडे धुवायचा, स्वतःचं जेवण स्वतःच करायचा. दिवसातून 2 वेळचं जेवण मिळणंही कठीण होतं. त्यामुळे पैसे कमावण्यासाठी अंपायरिंग सुद्धा केली. लहानपणापासूनच त्याच्या आयुष्यात खूप संघर्ष आणि अडचणी आल्या. या सर्व अडचणींवर मात करत तो IPLचा नवा सुपरस्टार बनला. होय, ज्या क्रिकेटर विषयी मी बोलतोय त्याचं नाव आहे आशुतोष शर्मा. मित्रांनो, तुम्ही संजू पिक्चर मधलं कर हर मैदान फतेह हे गाणं नक्कीच ऐकलं असेल. हे गाणं आशुतोषवर एकदम फिट बसतं. आशुतोषचा जन्म मध्य प्रदेशातील रतलाम या छोट्याशा गावात झाला. त्यानं इंदोरमध्ये शिक्षण घेतलं, पण या पोराला वयाच्या 8व्या वर्षी आपलं घर सोडावं लागलं. आर्थिक परिस्थिती खडतर असल्यामुळे क्रिकेटसाठी त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. त्याच्याकडे जेवायला पैसेही नव्हते. तो इतरांचे कपडे धुवायचा आणि पोटा पाण्याच्या सोयीसाठी अंपायरिंग करून पैसे कमवायचा. तो खूप जिद्दी आणि मेहनती होता. एके दिवशी तो भारताचे माजी क्रिकेटपटू अमय खुर्सिया यांच्या संपर्कात आला. अमय खुर्सियाने त्याला MPCA अकादमीमध्ये सामील केलं आणि त्या पोराचं नशीबच बदललं. 2018 मध्ये आशुतोषने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली. काही कारणांमुळे त्याला मध्य प्रदेशचा संघ सोडून रेल्वेकडून खेळावंही लागलं. रेल्वेतही नोकरी केली. त्यानंतर रेल्वेतील प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांनी आशुतोषवर विश्वास ठेवला आणि त्याला मदतही केली. याच मदतीच्या जोरावर त्याला IPL मध्ये खेळण्यासाठी संधी मिळाली. तिथंही त्यानं चमकदार कामगिरी केली. 2024 मध्ये त्याला पंजाब किंग्जनं खेळण्याची संधी दिली. पंजाबनं त्याच्यावर 20 लाखांची बोली लावली, पण 2025 मध्ये त्याचं नशीबच पालटलं. यावेळी त्याच्यावर दिल्लीने बोली लावली होती. दिल्लीने तब्बल 3.5 कोटी रुपयात त्याला विकत घेतलं आणि लखनौला कपड्यांसारखं धू धुतलं. लखनौच्या तोंडातून विजयाचा घास आशुतोषने हिरावून घेतला आणि इम्पॅक्ट खेळीच्या जोरावर लखनौला वादळासारखा तडाखा दिला. आशुतोषच्या या इंटरेस्टिंग स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.